आणि तिसरा प्रामुख्याने मला मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो. आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोळ्यात देखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करते. तटस्थ ब्युरोक्रेसी म्हणून आपण ॲक्शन घेणार आहात का? आणि आपण सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्याच सरकारच्या विरुद्ध मॅल प्रॅक्टिसेसचे आपण ॲक्शन घेऊ शकणार आहात का? हा मला इकडच्या तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना हा प्रश्न विचारायचा. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. तुम्ही संघाच्या विरोधात आंदोलन केलं आहे मोठं, आज नागपुरात आलेलं आहे. संघाच्या ते आंदोलन आपलं अजूनही कायम आहे का आणि त्याच्यानंतर भूमिका नेमकी आणखी काय आहे? आज आपण नागपुरात असताना संघाला काही सांगू शकाल त्या आंदोलनाबद्दल? आमची भूमिका संघाबद्दल ही कायम राहणार आहे. आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो नागपूर हे एक महत्त्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आणि हेच ते नागपूर आहे जिकडे RSSचं हेडक्वार्टरसुद्धा आहे, रेशीमबागसुद्धा आहे. आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा RSSच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत RSS आमच्या मागण्यावरती ॲक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ॲक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ही RSSशी चालू राहणार. मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो. एक अनधिकृत संघटना RSS नावाची ही औरंगाबादमध्ये एका कॉलेजवरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी, राहुल मकासरे दादा असतील, त्यांची टीम असेल, यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पसवरती आणि प्रिमायसेसमध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे का? एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी RSS वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल ऑफेन्स हा दाखल केला. आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही, ह्या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही, पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन बेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता? आणि ह्याच्यासाठी आम्ही RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं. आम्ही RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी 3 गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या 3 गोष्टी RSSनी स्वीकार करायचा नकार दिला होता. पहिलं होतं भारताचं संविधान. आणि RSSनी जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की RSS आज भारताचं संविधान मानत नाही. आपण जर हेडगेवारांचं वक्तव्य, गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँड मी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे, हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही. दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की 10-12 कॉन्स्टिट्यूशन्सच्या कॉपी करून 10-12 कॉन्स्टिट्यूशन्स संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही नाकारतो. दुसऱ्या बाजूला आम्ही RSSला भारताचा झेंडा, भारताचा ध्वज, तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण RSSनी तो सुद्धा घ्यायला नकार दिला. आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण तर नागपूरमध्ये राहता, की आजही RSSच्या हेडक्वार्टर्सवरती रेशीमबागमध्ये 15 ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही. ते 15 ऑगस्टला काळा दिवस मानून 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतात. स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा आहे, भारताचा नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही 15 ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा, तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही. आणि तिसऱ्या बाजूला आम्ही RSSला महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट जो ॲक्ट आहे त्याची कॉपी दिली होती, हे म्हणत की तुम्ही स्वतःला रजिस्ट्रेट करून घ्या, तुम्ही अनधिकृत आहात, तुमची नोंदणी नाही आहे, ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो, हा कायदा वाचा, समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर करा. पण RSSनी जेव्हा हे 3ही गोष्टी घ्यायचा नकार दिला
तेव्हा हे कळतं की RSS स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहेत, जेव्हा ते संविधान ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहेत, आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकवायला नकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहेत. हे प्रामुख्याने समोर येतं. दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची आहे की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपेल. मला मोहन भागवतांना आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं आहे की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत, कोणताही धर्म नाही. आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता, भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता, तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट ह्याच्या विरोधात जाताय, नॅशनल इंटरेस्टला विरोधात जाताय आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय. आणि म्हणून आम्ही म्हणतो की RSS ही एक दहशतवादी अनधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आणत नाहीत, भारताचं संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकवत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई RSS सोबत कायमच चालू राहील. बिहार निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांनी म्हणजे ते दलित नेते असताना सगळ्यांना सोबत घेऊन जो प्रयोग केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 20 जागा त्यांना मिळाल्या. त्यानंतरही त्यांनी जो गटनेता निवडला तो दलित समाजाचा नाही, तो वेगळ्या समाजाचा. असा प्रयोग एक आपण इकडे करू शकतो का की सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, जेणेकरून चांगला जागा मिळेल किंवा चांगला अधिकार मिळेल. आपल्याकडे साधारणतः तिसरी आघाडी म्हणून सगळ्या दलित संघटनांना पाहिजे. हे बघा, तिसरी आघाडी ह्याची शक्यता खूप आहे. आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष भरपूर आहेत. आज आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला महाविकास आघाडी दिसते, एका बाजूला महायुती दिसते आणि तिसऱ्या बाजूला थर्ड फ्रंट म्हणून स्ट्रॉंगली उभी राहताना तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी दिसते. आणि हे 3 मेजर फॅक्टर्स आणि हे 3 मेजर फोर्सेस सोडले तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष दिसेल, तुम्हाला स्वाभिमानी पक्ष दिसेल, स्वाभिमानी पक्ष विदर्भातला, स्वाभिमानी पक्ष पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे राजू शेट्टींचा, प्रहारसारखी संघटना दिसेल, MIM सारखे संघटना दिसतील आणि हे सगळे अस्तित्वात आहेत. पण जर तुम्ही आंबेडकरवादी गट आणि तट ह्याच्याबद्दल बोललात तर तमाम आंबेडकर गट तट ह्याची तुम्ही 2024ची लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या वोट शेअरची बेरीज केली तर ती वंचित बहुजन आघाडीच्या 10% पण येत नाही, ही आज वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून थर्ड ऑप्शन म्हणून वंचित बहुजन आघाडी उभी आहे. ज्यांना कोणाला थर्ड ऑप्शन आणि तिसऱ्या आघाडीमध्ये यायचंय, वंचितचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी खुले राहणार आहेत. सुजात, तुम्ही उल्लेख केला की भाजप सगळ्या पद्धतीचा हे करून गडचेपी करताय, निवडणुका एका प्रकारे ओढून ते नेत आहेत. 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते, तो एक होता. काल किंवा परवापासून ज्या पद्धतीने न्यायालय एकानंतर एक प्रभागांची काही ठिकाणी संपूर्ण निवडणूक हे करत आहे, म्हणजे न्यायालय मध्ये याचिका म्हणून निवडणूक आयोग करत आहे, याकडे कसं पाहता? कारण न्यायालयाने निर्णय नाही दिलाय, फक्त याचिका दाखल आहे आणि निवडणुका ज्या आहेत ते अनेक प्रभागांची रद्द करत आहे. यवतमाळ, वाशिम मध्ये तर पूर्ण नगर परिषदही रद्द झाली. नाही, मी जे म्हणतोय की कॉमन मॅनला निवडणुका ॲक्सेसेबल नाही राहिल्या, ह्याचाच हा भाग आहे. आता सर तुमचाच प्रश्न मी एक्सपांड करून एक्सप्लेन करतो. निवडणूक होणार होती 2 तारखेला म्हणजे उद्या, काल जजमेंट आलं म्हणजे 30 तारखेला जजमेंट आलं. आता 30 तारखेला जजमेंट येऊन ते कधी निवडणुका पोस्टपोन केल्यात? 20 तारखेला, म्हणजे 18 दिवस प्रचार वाढवला. आता कॉमन मॅनला, सर्वसामान्य नागरिकांना जो लोकवर्गणीमध्ये किंवा लोकांच्या मदतीने एक निवडणूक लढायचा प्रयत्न करतोय, त्याला 18 दिवस हा कॅम्पेन पिरियड बीजेपीच्या यंत्रणेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या यंत्रणेच्या विरुद्ध सस्टेन होणार आहे का? तर तो बिलकुल नाही होणार आहे. बीजेपीला सेंट्रल पैसा येतो, नगरपालिकेकडनं पैसा येतो, नगरपंचायतींकडनं पैसा येतो, तसाच राज्याकडनं पैसा येतो. बीजेपीची यंत्रणा आहे, बीजेपीच्या LED व्हॅन्स असतील, कार्यकर्त्यांची फौज असेल, वेगवेगळ्या कॅम्पेन मशिनरीज असतील, ह्या 18 दिवस जुमानी कामाला लागणार आहेत. पण आता हा नागरिक जो सर्वसामान्य नागरिक आहे, अपक्ष म्हणून उभा राहिलाय आणि लोकांची इच्छा होती, लोकांचं गुडविल होतं त्याच्या वॉर्डामध्ये म्हणून तो उभा राहिलाय, त्याला 18 दिवस हे कॅम्पेन सस्टेन होणार आहे का? तर ते बिलकुल नाही होणार आहे. आणि म्हणून मी म्हणतो की तडकाफडकी इलेक्शन्स पुढे मागे करणं, एकत्र इलेक्शन्स घेणं मुद्दामून आणि मग ते पुढे ढकलणं, हा एका अर्थाने इलेक्शन्सला एक सर्वसामान्य साधारण माणूस इलेक्शनला उभाच नाही राहू शकणार,
किंवा उभा राहिला तरी तो नक्की पडलाच पाहिजे, या पद्धतीची यंत्रणा ही बीजेपीने उभी केलेली आपल्याला दिसते. न्यायालय आणि निवडणूक आयोग सोबत आहे मग या अनुषंगाने ज्या पद्धतीने, कारण इथे न्यायालयीन याचिकांचा उल्लेख करून निवडणूक आयोग निवडणुका रद्द करत आहे. न्यायालयाने त्याच्या, आता जर आपण कॉन्स्टिट्युशनली बघितलं तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय त्याच्यावरती हिअरिंग घेऊन ते ओव्हरराईट करण्याचा अधिकार हा न्यायालयाकडे आहे. पण एक आपल्या सर्वांना कॉन्स्टिट्युशनली तपास आणि लिगली तपास असा करायला लागणार आहे की जर न्यायालयामध्ये ती याचिका दाखल असेल तर ती न्यायालयामध्ये ऑन गोईंग याचिकावरती निवडणूक आयोग तडकाफडकी निर्णय घेऊ शकतं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. या निवडणुकीमध्ये सर्वात लक्ष्मी दर्शन चालू आहे, त्याकडे तुम्ही काय बोलता? लक्ष्मी दर्शन हे खऱ्या अर्थाने परत मी मग माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडेच घेऊन येतो. लक्ष्मी दर्शन कोणाला जमणार आहे? जे आत्तापर्यंत सत्तेमध्ये आणि ज्यांनी सत्तेच्या तिजोऱ्या खाली केलेल्या आहेत. जो माणूस पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभं राहतोय किंवा जो माणूस कोणत्याही पक्षाशी संघटनेशी न संबंध ठेवता वॉर्डाची निवडणूक आहे आणि मला माझ्या वॉर्डामध्ये काम करायचंय म्हणून तो निवडणुकीला उभं राहतोय, त्याला लक्ष्मी दर्शन हे शक्य नाहीच आहे. म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन म्हणा, गांधीजी म्हणा, पण नोट ह्या इलेक्शनमध्ये येणार आहेत आणि त्या नोटांमुळे इलेक्शन हे सर्वसामान्य माणसाला जिंकणं अशक्य झालेलं आहे. वंचितांना जिंकणं अशक्य झालंय, छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना, रिजनल पार्टीजना जिंकणं अशक्य झालंय. ही परिस्थिती आज बीजेपीने करून ठेवली आहे आणि ही परिस्थिती करणं म्हणजे ऑपोजिशन संपवणं, विरोध संपवणं. विरोध संपवणं म्हणजे एकतर्फी निवडणूक लढणं आणि एकतर्फीच निवडणूक जिंकणं आणि एकतर्फी निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीला संपवणं. हे एक बीजेपीचं कट कारस्थान आहे जे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता आपण जे बघितलं असेल तर राजकीय नेत्यांचे भाषणे जे स्तर आहे ते दिसत आहेत. कुठेतरी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये जे नेते आहेत ते एकंदरीत बोलताना त्यांचा स्तर घसरले, याच्याकडे आपण कसं बघतो? नाही, जे होतंय ते चुकीचं होतंय. इकडच्या नेत्यांनी, राजकारण्यांनी स्वतःला एक एक्झाम्पल म्हणून आणि एक उदाहरण म्हणून की आपण कसं असलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपण स्वतःला कसं कॅरी करतोय आणि इकडच्या तरुणांसमोर, युवकांसमोर आणि तमाम नागरिकांसमोर आपण आपली प्रतिमा काय पद्धतीने ठेवतोय हे खूप महत्त्वाचं एक गोष्ट राहते. आणि दुसऱ्या बाजूला एक पार्लमेंटरी लँग्वेज आणि पार्लमेंटरी बिहेवियर ह्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत राहतो आणि तेच सगळ्यांनी पाळून आपण लोकप्रतिनिधी आहात, या देशाच्या संविधानाने निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात, याचं भान ठेवून पार्लमेंटरी डेकोरम हा सर्व नेत्यांनी फॉलो केला पाहिजे. जसं ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर एकत्र का नाही? हे बघा, हा एक मुद्दा आपण सर्वांनी पहिले ठाकरे बंधूंबद्दल समजून घेतलं पाहिजे. ठाकरे बंधू इतके वर्ष विरोधात होते, खालच्या पातळीवरती जाऊन एकमेकांना शिव्या घालत होते, खूप खालच्या पातळीवरती एकमेकांवरती टोकाची भूमिका घेत होते. पण आज दोघांचे पक्ष धोक्यात आले आणि दोघांच्याही मित्रपक्षांनी त्यांना दगा दिला किंवा राज ठाकरेंना मित्रपक्षांनी नुसतं वापरूनच घेतलंय. तर ह्यांचंही आज पक्ष संपण्याची परिस्थिती आली म्हणून डुबते को टिनके का सहारा म्हणून ते एकत्र आलेले आपल्याला दिसत आहे. हे चित्र तुम्हाला आंबेडकर बंधूंबरोबर एकत्र दिसणार नाही, कारण खालच्या पातळीवरची टीका, एकमेकांना पब्लिकली शिव्या घालणं हे कधीच इकडे झालं नाही. म्हणून जितकी नवल गोष्ट तुम्हाला ही वाटते तितकी ती वाटही नाही, अशी मी आपल्याला विनंती करतो. सर, तुम्ही काँग्रेसवर युती केली आहे, पण नांदेडमध्ये तर काँग्रेसने तुमचं बंडखोरी केली आहे. नगराध्यक्ष मला नेहमी लोक विचारत राहतात की बाळासाहेब काँग्रेसबरोबर युती का नाही करत, आणि बाळासाहेब युती करायला एक थोडे स्केप्टिकल का असतात. तर नांदेडचं उदाहरणच बेस्ट एक्झाम्पल आहे की बाळासाहेब हे काँग्रेसबद्दल स्केप्टिकल का राहतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेसनी सर्वात पहिले बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा गोंदियामध्ये आणि तसंच मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं. ते कसं पाडलं होतं? चीटिंग करून, छलकपट करून पाडलं होतं. आत्तापर्यंत अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट लागो का ना लागो, काँग्रेसचा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांना कसा पाडता येईल याच क्रायटेरियावरती सिलेक्ट केला जातो. आणि त्याच पद्धतीने 50-50ची युतीची बोलणी झाली असताना, 50-50चं अग्रीमेंट सुद्धा झालं असताना, नांदेडमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध जेव्हा काँग्रेस बंडखोर करतात तेव्हा एक कळून येतं की काँग्रेस हा इकडच्या वंचितांच्या आणि दलितांच्या आणि तसंच आंबेडकरवाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला प्रत्येक पावलावरती तयार असतो.
आणि त्यांना प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिली की काँग्रेस इकडे धोका आणि दगेबाजी करतो हे याच्यावरनं समोर आले. विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसवरती अटॅक केला, काँग्रेसला पकडून ठेवलं आणि काँग्रेस बरोबर आमच्या अंगठ्याखाली होतं. नांदेडमध्ये आम्ही युती केली, मैत्रीचा हात पुढे केला तर त्यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम केलं. आता ह्याच्यावरनं काँग्रेसच्या नीतीबद्दल आणि नियतबद्दल आपल्याला काय समजतंय ते मला माहिती आहे. आणि म्हणून मी म्हणतो की धोकेबाजी करणार असाल तर आमचे दरवाजे बंद आहेत, पण सन्मानपूर्वक स्वाभिमानाने 50-50ची युती करणार असाल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच, जी लोक वंचितांना सन्मान आणि स्वाभिमानाने वागवतात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आज संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की लवकरच शिंदेचे 35 आमदार भाजप सोडणार आहेत आणि ते भाजपमध्ये येणार आहे. कशा अर्थाने पाहतो या सगळ्या हा लोकशाही संपवण्याचाच भाग आहे. शिवसेनेचे फोडतील का काँग्रेसचे फोडतील का भाजप स्वतःच्याच मित्र पक्षांचा फोडतील, हा भाजप आणि संजय राऊतांचा प्रश्न आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की निवडून आलेले उमेदवार फोडणं आणि लोकांना खोके देऊन स्वतःकडे ओढून घेणं आणि दुसऱ्या बाजूला ईडी CBIचा दबाव करून पक्ष फोडून उमेदवार आपल्याकडे करून घेणं, हा भाजपनी 2019 पासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने केलेलं आहे. आणि त्याच जोरावरती आज भाजप 2019 मध्ये म्हणजे 2022 मध्ये सत्तेमध्ये परत शिंदेंना पकडून आलेली, शिंदेंच्या मार्फत आली होती. पण ह्याचमुळे मी आपल्या सर्वांना एक थोडासा फ्लॅशबॅक देऊ इच्छितो की 2024च्या लोकसभेच्या आधी जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बोलणी चालू होती तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला 4 अटी ठेवल्या होत्या. त्या अटींपैकी एक अट अशी होती की आम्हाला गॅरंटी द्या की वंचित बहुजन आघाडीच्या मतांवरती निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार हे भाजपमध्ये जाणार नाहीत. तेव्हा आम्ही ही गॅरंटी मागितली होती आणि त्या गॅरंटी मागितली म्हणून मीडियासमोर येऊन थयथयाट करणं आणि रडगाणं पसरवणं हे संजय राऊतांनीच केलं होतं. पण आता 35 आमदार गेले तर संजय राऊतांना कळेल की ही गॅरंटी वंचित बहुजन आघाडीने नक्की का मागितली होती. सध्या राजकारणामध्ये कापून टाकण्याची भाषा आणि दबाव टाकण्याचं राजकारण चालू आहे. उमेदवारांना धमक्या येतात, त्याकडे करू. उमेदवारांना धमक्या देणं आणि दबाव यंत्रणा वापरणं, दबाव तंत्र वापरणं हे निवडणुकीच्या मध्ये आणि राजकारणामध्ये एक दबावशाहीचं यंत्रण आहे. आणि जिथे दबावशाही समोर प्रामुख्याने येते तिथे लोकशाही संपत जाते, हे एक प्रामुख्याने दिसतं. आणि आपल्याला जो उमेदवार आलाय तो बॅलेटच्या जोरावरती आलेला हवाय, बुलेटच्या जोरावरती नाही. आणि म्हणून हे दबाव तंत्र थांबवून लोकांना त्यांचा फ्री चॉईस टू वोट अँड फ्री विल टू एक्सरसाइज द राईट टू वोट हे करण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळावी. आणि ही स्वातंत्र्य देणं इकडच्या न्यायव्यवस्थेचं, प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं काम आहे. जर तुम्ही BJPच्या दबावात असाल तर त्याच्यातनं बाहेर पडा आणि तुम्ही तुमचं काम करा, अशी माझी ह्या 3 यंत्रणेंना विनंती आहे.